आणि ख्रिस्ती समूह ख्रिस्ती समाज आज फार्म संडे जावळ्याचा रविवार भरपूर लोक आज साजरा करत आहेत. काय अपवाद वळून म्हणजे काही लोक सोडून बरेच लोक आज एक विशेष दिवस म्हणून साजरा करतात. पाम संडे काय आहे काही लोकांना माहीत नसेल, बाकीच्या लोकांना माहीत असेल. जावळाचा रविवार म्हणजे येशू ख्रिस्ताचा मृत्यू होण्यापूर्वी किंवा पुनरुत्थानाचा जो रविवार आहे, पुन्हा उठणे पुनरुत्थानाचा रविवार, त्याच्या अगोदरचा रविवार आहे जावळाचा रविवार. म्हणजे 7 दिवस पुनरुत्थान आणि जावळाचा रविवार किती दिवस फरक आहे? 7 दिवस. आणि त्याच्यामध्ये शुक्रवार येत आहे म्हणजे येशूचा मृत्यू, तारीख, वार, दिवस, सण या सर्व गोष्टींपेक्षा आपल्यासाठी महत्त्व येशूने आमच्यासाठी काय केले, येशूद्वारे काय पूर्ण झाले ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आमेन. अनेकांना सण महत्त्वाचा आहे, अनेकांना वार दिवस महत्त्वाचा आहे, परंतु आपल्यासाठी सणापेक्षा वार दिवस याच्यापेक्षा आम्हाला काही महत्त्वाचं आहे. येशूने जे काही केले, येशूने जे काही पूर्ण केले त्या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज मी मागच्या 2 आठवड्यामध्ये आपण जे काही आपण शिकत आहोत त्यातून काही गोष्टी अजून सांगायचे होते. परंतु आज सकाळी माझ्या लक्षात आले की आज येशू ख्रिस्त जेव्हा यरुशलेम शहरामध्ये प्रवेश केला, त्याच्या पुनरुत्थानाच्या 7 दिवस अगोदर, मृत्यू होण्या अगोदर शेवटचे जे काय 7 दिवस आहे, येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या 7 दिवस त्या म्हणजे पुनरुत्थानाच्या अगोदर, त्याबद्दल काही गोष्टी तुमच्याशी बोलूया असं माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. म्हणून तुमच्या सर्वांचं लक्ष त्या शास्त्र भागाकडे घेऊन जाण्यासाठी इच्छित आहे. मत्ती शुभवर्तमान 21वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनापासून. ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफेगे येथेवर पोहोचले, तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तिथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनाच्या कन्येला सांग, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू म्हणून त्यांनी त्यांच्यावर आपली वस्त्रे आणली व तो वर बसला घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या ढाळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित मृदुलोकी होसान्ना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा आहे. पुढे नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रय विक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले. सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठक्या
बैठका पालत्या केल्या. तो त्यांना म्हणाला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. मग आंधळे व लंगडे त्यांच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागवले व त्याला म्हणाले, ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय? येशूने त्यांना म्हटले, होय, बालके व तहानी मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करवली आहे हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तिथे वस्ती राहिला. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. आशीर्वादित सुंदर शास्त्र भागाबद्दल देवाला मी धन्यवाद देतो, देवाला स्तुती देतो. हे जे घटना मत्ती 21 मध्ये पहिल्या वचनापासून 17व्या वचनापर्यंत जे आम्हाला वाचायला मिळाले, यरूशलेमेत येशूच्या जेवणोत्सवाने जो प्रवेश आहे त्या प्रवेशाबद्दल या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे पुनरुत्थानाच्या आदल्या रविवार 1 आठवड्यापूर्वी येशू या पृथ्वीवर 33.5 वर्ष जीवन जगला. परंतु 33.5 वर्षामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने सर्वांच्या देखत एवढे जेवणोत्सवाने एवढे मोठा गर्दीमध्ये येशू काय करत आहे? यरूशलेम शहरामध्ये प्रवेश करत आहे. यरूशलेम मंदिरामध्ये येशू जात आहे. म्हणजे आतापर्यंत गपचूप एकदम शांत पद्धतीने काही शिष्यांबरोबर येशू जायचा ओलांडण्याच्या सणाच्या निमित्ताने. परंतु ह्यावेळी ओलांडण्याच्या सणाच्या निमित्ताने येशू यरूशलेम येथे जात असताना जेवणोत्सवाने प्रवेश करत आहे. एक विशेष पद्धतीने येशू त्या शहरामध्ये यरूशलेम नगरामध्ये प्रवेश करत आहे. लक्षपूर्वक या गोष्टी ऐका. जेव्हा ओलांडण्याचा सण इस्रायल लोकांच्या संदर्भात यरूशलेम मध्ये होत होते, तेव्हा जवळपास 20 लाख लोक सुमारे त्या ठिकाणी एकत्र जमायचे. यरूशलेमच्या आसपास जेवढे यहुदी आहेत ते सर्व त्या ठिकाणी जमायचे. तेवढंच नव्हे, जे इतर राष्ट्रांमध्ये इतर गावांमध्ये जे आहे ते देखील त्या ठिकाणी त्या ओलांडण्याच्या सणाच्या निमित्ताने यरूशलेम येथे एकत्र जमायचे. मग एक मोठा एक लोक समुदाय त्या आठवड्याभर त्या ठिकाणी असायचे. या सणाच्या निमित्ताने ओलांडण्याचा सण आम्ही जे आहे, इस्रायल लोकांना देवाने मिस्र देशातून बाहेर काढले, त्या दिवसाची आठवण करण्यासाठी प्रत्येक वर्षी त्या लोक काय करत होते? ओलांडण्याचा सण साजरा करत होते. ओलांडण्याचा सण कोणासाठी आहे? यहुदी लोकांसाठी. म्हणजे यहुदी लोकांना मिस्र देशातून देवाने बाहेर काढले म्हणून प्रत्येक वर्षी त्या सुखाला, त्या मुक्ती आणि त्याबद्दल आठवण करण्यासाठी त्या लोकांना देवाने नेमून दिलेला एक सण आहे ओलांडण्याचा सण. आमेन. प्रेज द लॉर्ड. मग ते ओलांडण्याचा सण तुमच्यासाठी माझ्यासाठी काय दाखवत आहे? आपल्यासाठी ओलांडण्याचा यज्ञ पशु आम्ही कापले जाणार आहे. आम्ही ख्रिस्त आमच्यासाठी वधले जाणार आहे. त्या ख्रिस्ताद्वारे पापातून, शापातून, अंधकारातून, सैतानी सत्तेतून आम्हाला मुक्ती मिळणार आहे. त्याचे एक प्रतीक आम्ही त्या ठिकाणी इस्रायलच्या संबंधात घडत आहे. ओलांडण्याचा सण पण तुमच्यासाठी माझ्यासाठी येशू वधले गेला. आम्ही देवाच्या खोकरू येशू वधले गेला. आम्ही त्याच्या आठवण करण्यासाठी, आम्ही क्रूसावर बलिदानाची आठवण करण्यासाठी आपण काय करत असतो? प्रभू भोजनाचे विधी आपण करत असतो. तुमच्यासाठी, माझ्यासाठी आपली मुक्ती, आम्ही येशूचं बलिदान, येशू सहन केलेली वेदना आम्ही त्याची आठवण करण्यासाठी आपण काय करत असतो? प्रभू भोजनाचे विधी आपण करत असतो त्याच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी. आमेन. तर माझ्या लक्षात आले काय? दोन्ही विधीचा फरक, सणाचा फरक तुमच्या लक्षात आले. आता इथे 21व्या अध्यायामध्ये यहुदी लोकांच्या संदर्भात जे घडले त्याबद्दल आम्हाला वाचायला मिळत आहे. एक यहुदी कुटुंबामध्ये येशू जन्माला आला. एक यहुदी वंशातील एक व्यक्ती म्हणून येशू वाढत जात आहे. यहुदी आई वडिलांच्या द्वारे तो त्याचा वाढ होत आहे. त्यांच्यामध्ये
तो कार्य करत आहे. आता म्हणून तो यहुदी सण जो आहे वलांडराचा सण, त्या सणासाठी देखील तो जात होता, त्यामध्ये सहभागी होत होता. आता इथून काही आध्यात्मिक संदेश आमच्यासाठी आहे. पूर्ण काय बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, लक्षपूर्वक माझ्याकडे ऐका. इथे येशू गाढवीच्या शिंगरावर बसून काय करत आहे? यरुशलेम नगरामध्ये प्रवेश करत आहे. गाढवीच्या शिंगरावर बसून येशू यरुशलेम नगरामध्ये प्रवेश करत आहे. पूर्व जो देश आहे त्या देशाच्या संदर्भात गाढवावर बसून प्रवास करणे एक नवीन गोष्ट नाही. पवित्र शास्त्र आपण वाचत असताना आमच्या लक्षात येईल, राजाच्या पुस्तकावर वाचत असताना राजे लोक गाढवावर बसून प्रवास करत होते. जर गाढवावर बसून राजे येत असेल तर त्याचा अर्थ तो शांती घेऊन येत आहे किंवा शांतीचं प्रतीक म्हणून येत आहे. जर घोड्यावर बसून राजा येत आहे तर ते युद्धाला दर्शवत आहे, न्यायाला दर्शवत आहे. गाढवावर बसून येणारा राजा काय घोषणा करत आहे? शांती घोषणा करत आहे, शांतता घोषणा करत आहे. त्या ठिकाणी युद्धासाठी येत नाही किंवा विजयाच्या घोषणा करण्यासाठी येत नाही. त्या ठिकाणी काय करत आहे? शांती प्रस्थापित करण्यासाठी, शांतीच्या घोषणा करण्यासाठी येत आहे. मग या ठिकाणी येशू आम्ही गाढवीच्या शिखरावर बसून येत असताना राजांचा राजा आहे तो, यहुदी लोकांचा राजा आहे तो, पण इतर राजा आम्ही शिखरावर बसून यरुशलेम नगरामध्ये प्रवेश करत आहे. युद्ध करण्यासाठी नाही किंवा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही किंवा काही लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी नाही किंवा राजकीय किंवा राष्ट्रीय किंवा इतर जैगिक एक सत्ता हातात घेण्यासाठी नाही, तर आध्यात्मिक सत्ता, आध्यात्मिक राज्य लोकांच्या मनामध्ये स्थापनेसाठी येशू काय करत आहे? गाढवा किंवा शिंगरावर बसून येशू यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. लक्षपूर्वक ऐका. घोड्यावर बसून येत असेल तर युद्धासाठी आहे, न्यायनिवाडासाठी आहे. आता या ठिकाणी येशू येत असताना सर्व यहुदी लोक रोमी सत्तेधारी आहेत. काही पण करून त्या लोकांना त्या सत्तेतून सुटकारा, मुक्ती गरजेचं आहे. कसं तरी त्या लोकांना काही पाहिजे, त्या सत्तेची मुक्ती पाहिजे. रोमी सरकार, रोमी सत्ता त्यांच्यावर आहे, त्यांना त्यातून मुक्ती पाहिजे. मग कोणी हवे तरी त्यांचे स्वागत करण्यासाठी कोण तयार आहे? हे जे लोक तयार आहे. आता येशू प्रसिद्ध झालेला आहे, अनेक चिन्ह चमत्कार करत आहे, अनेक अनुयायी त्यांच्यासाठी आहे, आम्ही 12 शिष्य त्यांच्यासाठी आहे. सर्वजण त्याला श्रेष्ठ एक व्यक्ती मानत आहे, काही लोक संदेष्टा मानत आहे, काही लोक गुरु मानत आहे. म्हणून त्या ठिकाणी जे जमले गलिला येथील लोक आहेत, यरुशलेम येथील लोक आहेत आणि बाहेर गावातून काही लोक आहेत. आम्ही त्या सर्व लोकांना आपले एक पुढारी, एक नेता दिसत आहे. त्यांना असं वाटले की हा आता काय करणार आहे? आम्हाला रोमी सत्तेतून आम्हाला वाचवणार आहे, रोमी अधिकारी लोकांच्या हातातून आम्हाला वाचवणार आहे. यहुदी लोकांसाठी एक राष्ट्र, एक राज्य हा काय करणार? स्थापना करणार. हा आमचा कोण बनणार आहे? राजा बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वांच्या लक्षात आले काय? परंतु येशू या ठिकाणी आम्ही न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, राजा म्हणून तिथे घोषणा करण्यासाठी आला नाही, एक राजकीय प्रवेश नाही, एक राष्ट्रीय प्रवेश नाही,
वैरी आहे, देवाबरोबर शत्रुत्वामध्ये आहे, त्या लोकांना देवाबरोबर आम्ही त्यांना शांती त्यांच्यामध्ये आणण्यासाठी, शांती निर्माण करण्यासाठी कोण येत आहे? येशू येत आहे. आम्ही तेवढंच नव्हे, आम्ही यरूशलेममध्ये एक सिंहासन ठेवून त्या सिंहासनावर बसण्यासाठी नाही, त्या ठिकाणी जे लोक आहे आम्ही त्यांच्या अंतःकरणाचं जे सिंहासन आहे, हृदयाचं सिंहासन आहे, आम्ही त्या सिंहासनावर बसून आम्ही त्या लोकांवर आम्ही राज्य करण्यासाठी, आम्ही त्यांच्या अंतःकरणामध्ये राज्य करण्यासाठी येशू काय करत आहे? गाडीवर बसून येत आहे. तलवारीने, बंदुकाने, जगातील शस्त्र सामग्रीने एक राज्य बनवण्यासाठी नाही, तर प्रीतीने, कळवळीने, शांतीने, दयेने आम्ही लोकांच्या अंतःकरण जिंकण्यासाठी आणि सैतानी सत्तेतून, आम्ही पापाच्या सत्तेतून, शापाच्या सत्तेतून आम्ही लोकांना बाहेर काढण्यासाठी येशू आम्ही गडावर बसून आम्ही त्या यरूशलेममध्ये प्रवेश करत आहोत. हालेलुया, हालेलुया. किती लोकांच्या लक्षात आलं की जे सांगितली गोष्टी? आज एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. येशू गाढवावर किंवा गाढवीच्या शिखरावर बसून यरूशलेममध्ये प्रवेश केला, शांतीची घोषणा करत आहे, मनुष्यांना देवाशी समीप करण्यासाठी एक संदेश घेऊन येशू येत आहे. प्रीतीने, दयेने, शांतीने लोकांच्या अंतःकरण जिंकण्यासाठी येशू त्या ठिकाणी येत आहे. एक जगित सिंहासनासाठी नाही, तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आम्ही सिंहासन मिळावे म्हणून अंतःकरणामध्ये राज्य करण्यासाठी येशू त्या ठिकाणी आम्ही गाडीवर बसून येत आहे. देवाच्या लोकांनो, आज तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयामध्ये, तुमच्या हृदयामध्ये येशूला सिंहासन आहे काय? येशूचं प्रभुत्व आपल्यावर आहे काय? येशू आपल्यावर राज्य करत आहे काय? सत्ता करत आहे काय? आम्ही प्रार्थना करतो तुमचे राज्य येऊ दे, आम्ही प्रार्थना करतो देवाचे राज्य स्थापन जाऊ दे, आपण आग्रह करतो आम्ही राजाचे राजा, प्रभूचे प्रभू, आम्ही तो सत्ता केले पाहिजे. आणि वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीला देवाकडून प्रश्न असा आहे, देव तुम्हाला आणि माझ्या विचारात प्रश्न असा आहे, माझ्या अंतःकरणामध्ये तो राज्य करत आहे काय? त्याच्यासाठी सिंहासन माझ्या अंतःकरणामध्ये आहे काय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मी माझ्यावर राज्य करत आहे काय? माझी इच्छा माझ्यावर राज्य करत आहे काय? इतर लोक माझ्यावर राज्य करत आहे काय? सैतानी विचार माझ्यावर राज्य करत आहे काय? किंवा पूर्णपणे मी दैविक अधिकाराखाली, दैविक सत्तेखाली आहे का? तर मी म्हणतो राजांचा राजा कोणाचा? तर मी म्हणतो तुझे राज्य येऊ दे, तर मी म्हणतो आम्ही तुझे राज्य, आम्ही सर्व राज्यांपेक्षा, सर्व राष्ट्रांपेक्षा महान आहे. प्रश्न मला, मी तुम्हाला, तुम्ही विचारले पाहिजे, खरोखर माझ्या जीवनावर तोच सत्ता करतो काय? तोच अधिपती आहे काय? तोच राजा आहे काय? त्याची मर्जी, त्याची इच्छा, त्याची योजना ज्यासाठी माझं जीवन समर्पित आहे का? किंवा कधी कधी त्याला माझ्या सिंहासनावरून बाजूला काढून माझी इच्छेला त्या सिंहासनाने बसवत आहे का? त्याच्या योजनेला त्या सिंहासनावरून बाजूला काढून माझ्या योजनेला त्या सिंहासनावर बसवत आहे का? त्याच्या आग्रहाला त्या सिंहासनावरून काढून टाकून माझ्या आग्रहाला त्या सिंहासनावर बसवत आहे का? आज ज्यावेळेचा रविवार मानत असताना हे जो प्रश्नाला योग्य उत्तर आमच्या हृदयापासून आले पाहिजे. आमेन, आमेन. माझ्यावर पूर्ण सत्ता, पूर्ण अधिकार बाकी कोणालाही नाही. माझ्या येशूला पूर्ण अधिकार आहे. मी त्याच्या अधिकाराखाली, सत्तेखाली राहणार. आम्ही त्याची इच्छा, आम्ही त्याची योजना, त्याचा मार्ग, आम्ही तेच माझ्या जीवनात घडणार. आम्ही ते ओलांडून मी कधी पुढे जाणार नाही. आम्ही त्यालाच माझ्या सिंहासनावर, माझ्या अंधकरणाच्या
राज्याच्या सिंहासनावर त्यालाच मी बसवणार, त्यालाच पूर्ण अधिकार आहे, त्यालाच पूर्ण सत्ता आहे असं मला म्हणता आहे. तो राजा असेल तर तो जे म्हणतो ते घडले पाहिजे, त्याची इच्छा तेच झाले पाहिजे, त्याचे जो आदेश तेच झाले पाहिजे आपल्याला. आमेन, हालेलुया. सर्वांच्या लक्षात आले का नाही? आमेन, प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याचा मार्ग, आम्ही तलवाराचा मार्ग नाही, आम्ही त्याचा मार्ग बंदुकाचा मार्ग नाही, आम्ही त्याचा मार्ग युद्धाचा मार्ग नाही, आम्ही त्याचा मार्ग शांती आहे, आम्ही दया आहे, प्रीती आहे, आम्ही त्या मार्ग येशूने आम्हाला दाखवले. तुम्ही आणि मी आम्ही त्या मार्गानेच गेले पाहिजे, आम्ही त्या मार्गाने लोक जिंकले पाहिजे, त्या मार्गाने लोकांच्या अंधकार जिंकले पाहिजे, त्या मार्गाने आम्ही त्याच्या राज्यामध्ये आम्ही राहिले पाहिजे. तेच देवाची इच्छा. आमेन. किती लोकांच्या लक्षात आले? त्या दिवशी गाढवावर बसून येशू प्रवेश केला यरूशलेम नगरामध्ये. प्रत्येक दिवस येता आहे घोड्यावर बसून यरूशलेम नगरामध्ये तो येणार. हालेलुया. प्रकटीकरणाचं पुस्तक 19वां अध्याय 11वां वचन वाचूया. प्रकटीकरण 19:11. आता कशावर बसून येत आहे? घोड्यावर बसले. नंतर तुम्ही वाचून बघायचे, पूर्ण शास्त्र वाचायचे. प्रकटीकरण 19:11 ते 16. जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, आम्ही न्यायाधीश, आम्ही न्याय करण्यासाठी आम्ही काय करणार आहे? या जगामध्ये सिंहासन आम्ही स्थापन करण्यासाठी तो येणार आहे. आम्ही कशावर बसून? आम्ही घोड्यावर बसून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही त्याच्या पहिला आगमन आम्ही मनुष्याची सेवा करण्यासाठी, आम्ही सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी, आम्ही न्याय निवाडा करण्यासाठी नाही, तर तारण देण्यासाठी, आम्ही दंडाज्ञा देण्यासाठी नाही, तर लोकांना मुक्त करण्यासाठी. पण दुसरा जो आगमन आहे, आम्ही न्याय निवाडा करण्यासाठी येणार आहे. आम्ही राजांचे राजा म्हणून या जगामध्ये राज्य स्थापना करण्यासाठी येणार आहे. आम्ही त्या ठिकाणी दयामाया दाखवणार नाही, तर आम्ही त्याच्या तोंडातील शब्दाने, आम्ही अग्नीने, आम्ही तलवारीने आपण न्याय निवाडा करणार आहे. पण देवाच्या लोकांनो, आज त्याच्या देशासाठी मी पात्र आहे, आम्ही त्या प्रेमीसाठी पात्र आहे, आम्ही त्या खरवडातल्यावर आहे, आम्ही त्यानुसार त्याच्याकडे वळूया, आपल्या हृदयामध्ये त्याला स्थान देऊया. एक दिवस येणार आहे तो, आम्ही प्रेम देऊन नव्हे, आम्ही दया दाखवण्यासाठी नव्हे, न्याय निवाडा करण्यासाठी तो येणार आहे. हालेलुया. आत्ता जे त्याच्या प्रेमाचे स्वीकार केले, आत्ता ज्या लोकांनी आपलं अंधकरण त्याला दिले, आत्ता ज्या लोकांच्या अंधकरण आम्ही त्याचे सिंहासन बनलेलं आहे, आम्ही त्या लोकांसाठी तो प्रतिफल देणार आहे. आम्ही त्या लोकांना आम्ही त्याच्याबरोबर बसण्यासाठी संधी मिळणार आहे. पण आत्ताच्या ज्या हृदय आम्ही त्याचे सिंहासन बनले नाही, आम्ही त्या लोकांना शिक्षा तो देणार आहे, आम्ही त्याला दंडाज्ञा देणार आहे. आमेन. किती लोकांना समजलं की जे सांगितलं? हे जे जावळा म्हणतो, कशाची जावळा आहे? कशाचा आहे? खजुरीची. खजुरीच्या जावळा याचा नाही आहे, नारळाचं झाडाचा नाही आहे, इतर कुठलंही झाडाचं नाही आहे. खजुरीच्या जावळा. खजुरीच्या जावळा काय दर्शवत आहे? विजय दर्शवत आहे. काय दर्शवत आहे? विजय दर्शवत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐका देवाच्या लोकांनो, आम्ही त्या ठिकाणी सर्व लोक हातात काय घेऊन येत आहे? खजुरीच्या झावळं घेऊन येत आहे. याचा अर्थ बघा, आमच्यासाठी एक विजयी राजा येत आहे. आम्ही तो विजयी आहे, तो पराभव होणार नाही, त्याचा पराभव करायला कोणालाही जमणार नाही. आम्ही त्या राजाचा विजय तुम्हाला अजून त्याच्यावर समजण्यासाठी प्रकटीकरण 7 अध्याय 9 वचनामध्ये नंतर वाचून बघा, लिहून घ्या. प्रकटीकरण 7 अध्याय 9 वचनामध्ये आहे. आम्ही त्या विजयाच्या घोषणा करण्यासाठी काय करत आहे? हातामध्ये खजुरीचा झावळा घेऊन येत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज ऐका देवाच्या लोकांनो, माझा येशू, तुमचा येशू, आपला प्रभू आम्ही पराजित नाही,
तो हरलेला नाही, तो हरणार देखील नाही, तो विजयी आहे. आम्ही तो विजयी आहे. आम्ही पराजय, आम्ही असे शब्द आम्ही त्याच्या जीवनामध्ये नाही, आम्ही त्याच्यात नाही. हालेलुया. जर तुम्ही आणि मी आम्ही त्याच्या राज्यामध्ये असेल तर, आम्ही त्याच्या सत्ताखाली असेल तर, आपल्या अंधकरणामध्ये तो राज्य करत असेल तर, आम्ही तुम्हाला आणि मला देखील काही नाही, पराजय नाही, आम्ही हरणार नाही. आम्हाला पराजय करण्यासाठी, आम्हाला हरवण्यासाठी कोणाला जमत नाही, शत्रूला सैतानाला जमत नाही. कारण का आमचा राजा विजयी आहे. कधीही त्याच्यात काही नाही, पराजय नाही. आम्ही म्हणून याचे लोक म्हणत आहे होसाना. काय आहे होसाना? होसाना म्हणजे अर्थ काय आहे? सेवनो, आता आम्हाला वाचवा. हे जे लोक होसाना म्हणत आहे, आता पण म्हणत असल्याप्रमाणे स्तुतीसाठी नाही म्हणत. मग कशासाठी म्हणत आहे? आम्हाला आता वाचवा. कारण या लोकांच्या सर्वांच्या दृष्टिकोनाकडे आहे, येशूकडे आहे. त्यांना असं वाटले की आता आम्हाला रोमी सत्तेतून वाचवणार. आमची जी कठीण अवस्था आहे, वाईट अवस्था आहे, या कठीण अवस्थेतून, वाईट अवस्थेतून कोण आम्हाला वाचवणार? आम्हाला वाचवणार. म्हणून म्हणत आहे की आता वाचवा. प्रेज द लॉर्ड. सर्वांच्या लक्षात आलंय का? परंतु वाचवा म्हणले, त्यांना असं वाटले की राष्ट्राच्या सत्तेतून वाचवण्याचं आहे. त्यांना असं वाटले की रोमी सत्तेतून वाचवण्याचं आहे. खरोखर कशातून वाचवण्याचा तो आला हे त्यांना कळले नाही. किती लोकांच्या लक्षात आले? त्यांना वाटले की भौतिक गोष्टींबद्दल, जैविक गोष्टींबद्दल आम्हाला वाचवण्यासाठी, आमचा बचाव करण्यासाठी कोण आला आहे? येशू आला आहे. खरोखर येशू कशासाठी आला ते त्यांना कळले नाही. म्हणून काय झाले? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार एवढंच दिवस झाले. ज्या ज्या लोकांनी हातात जावले घेतले, आता कोण दिसत नाही देत. आता सर्वांच्या हातात काय आहे? दगड आहे. सर्वांच्या तोंडातून काय येत आहे? होसाना येत नाही. आता काय येत आहे? मारा मारा. समजले? म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीने येशू कोण आहे, येशू कशासाठी आला त्याला समजले नाही. त्यांच्या आम्ही भौतिक दृष्टीने, जैविक दृष्टीने त्यांना असं वाटले की आता आम्हाला या जैविक गोष्टीतून, या राजकारणातून, या राजकीय सत्तेतून तो आम्हाला वाचवणार. आज देखील अनेकांच्या आध्यात्मिक दृष्टी अशा पद्धतीने बंद झालेला. लोकांना असं वाटते की येशू आम्हाला काय करणार? गरिबीतून सोडवणार. येशू काय करणार? आजारातून सोडवणार. येशू काय करणार? जगातील समस्येतून सोडवणार. सर्वांना प्रथम प्राथमिकता कशासाठी देत आहे? जगातील गोष्टी. परंतु येशू कशासाठी आला? कशासाठी आहे? स्पिरिच्युअल, आध्यात्मिक सुखार, आध्यात्मिक मुक्तता. सर्वांना समजले का? आमेन. बाकी सर्व गोष्टींना दुय्यम स्थान आहे. प्रथमता काय करणे? त्याचे राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी, ते आम्हाला नंतरचं गोष्ट आहे. नीतिमत्व, राज्य सर्व नंतर. आम्हाला महत्वाच्या गोष्टी काय आहे? आजारातून सुटकारा, गरिबीतून सुटकारा, समस्येतून सुटकारा, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. तेच त्या ठिकाणी घडले. त्या रविवारी ह्याच गोष्टी घडल्या की लोकांना काय पाहिजे? आम्ही त्याला भौतिक गोष्टींबद्दल, जैविक गोष्टींबद्दल सुटकारा पाहिजे. तर खरोखर त्याच्या आत्मीय दृष्टीने आम्ही पापातून वाचवणारा, सैतानी सत्तेतून वाचवणारा, आध्यात्मिक जीवन देणारा एक येशू आहे असं त्यांना कळले असते तर आम्ही 4 दिवसानंतर दगड हातात घेतले नसते. त्याला वधस्तंभावर मारा मारा आम्ही
तुम्हाला समजलं मी सांगत आहे. आज देखील आम्ही जे गोष्ट करत आहे, होसना म्हणत आहे, स्तुती करत आहे, जय जयकार करत आहे, आम्ही सुटकारेसाठी, आरोग्यासाठी, भौतिक आशीर्वादासाठी आम्ही त्याच्या मागे जात आहे. आम्ही त्या लोकांना देखील काही नाही आध्यात्मिक गोष्टींबद्दल आम्ही अजिबात विचार नाही. आध्यात्मिक जीवनाबद्दल, आध्यात्मिक सुटकारेबद्दल, आध्यात्मिक आशीर्वादाबद्दल कधीही त्या लोक काय करत नाही, विचार करत नाही. आमेन. हालेलुया. किती लोकांच्या लक्षात आलं की जे सांगितलं येशूला इतकं महत्त्व काय आहे. आध्यात्मिक सत्ता त्यांच्यावर पाहिजे, आध्यात्मिक ज्ञान जे त्यांच्यामध्ये स्थापले गेले पाहिजे, आध्यात्मिकरित्या त्यांना सोडवायचं आहे. हेच येशू म्हणाली इच्छा आहे. बघा या ठिकाणी वचन वाचत असताना त्यात मी संभवत आहे असं लिहिलं आहे 5व्या वचनामध्ये, सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिखरावर बसलेला आहे. पण या ठिकाणी पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित उर्दलोकी होसाना असं म्हणत पुढे जाणार. परंतु जेव्हा जकरियाचं पुस्तक 9वा अध्याय 9वा वचन आपण वाचतो, त्या ठिकाणी जो शब्द वापरला आहे त्या शब्द इथं वापरलेला नाही. तर वाचूया. सियोनाची कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. कसे जोराने आनंदाचा गजर कर. इथं काय सांगितलं आहे, सियोनाच्या कन्येला सांग, पहा तुझा राजा तुझ्याकडे. फरक काय आहे, फरक काय आहे. इथे आनंदाने गजर कर हे नाही. समजलं मला. सियोनाच्या कन्येला सांगा आनंदाने गजर करायला. इथं काय आहे, फक्त सियोनाच्या कन्येला सांगा. आमेन. यरूशलेम जो प्रवेश आहे, गाढवावर जो प्रवेश आहे ते आनंदाचा. आमेन. प्रेज लॉर्ड. परंतु लूक योहान सुवर्तमान वाचून बघा, त्या ठिकाणी असे उल्लेख केला आहे, येशू यरूशलेममध्ये प्रवेश केल्यानंतर येशू काय केला, रडला. येशू काय केला. ह्या लोक सर्व गजर करत आहे, होसाना म्हणत आहे, जे गोष्ट करत आहे, पण येशू तिथे गेल्यावर काय केला, रडला. कारण का, कारण या लोकांना अजून माझा प्रवेश कशासाठी आहे, मी कशासाठी आलो यांना अजून कळले नाही. मी येण्याच्या मागे संदेश काय आहे, उद्देश काय आहे या लोकांना कळले नाही. आम्ही माझं वाणी स्वीकार करायला, माझा संदेश स्वीकार करायला या लोक तयार नाही. म्हणून म्हणत आहे यरूशलेमाचं दूत होणार आहे, आम्ही हे जो मंदिर आहे नाश होणार आहे. हालेलुया. सर्वांच्या लक्षात आलंय काय, जेव्हा मी स्तुती करतो, जेव्हा मी जय जयकार करतो, जेव्हा मी जय घोष करतो, तेव्हा जर माझा दैविक उद्देश काय आहे, आम्ही देवाची इच्छा काय आहे, देवाची योजना काय आहे ते जर मला नाही कळले तर माझ्याबद्दल कोणाला दुःख वाटत आहे, येशूला दुःख वाटत आहे, तो रडणार. किती लोकांना समजलं की सांगितले. कधी कधी आम्हाला त्याचा मुख्य उद्देश काय आहे, इच्छा काय आहे माहित नाही. हे योग्य पद्धतीने ना समजता आपण सर्व काही करत असतो. पण या ठिकाणी येशू काही दुःख करत आहे. आमेन. म्हणजे खरं कारण काय आहे, खरं आनंदाचं कारण काय आहे हे त्यांना कळले नाही. म्हणून येशूला रडू, येशू त्या ठिकाणी दुःख करत आहे. आमेन. आता माझं समाप्त करतो. त्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मंदिरामध्ये 4 गोष्टी आम्हाला दिसत आहे. मंदिरामध्ये 4 गोष्टी. मंदिर म्हणजे 4 गोष्टी तिथे असलेले. एक प्रेज, स्तुती. दुसरा प्रेयर, प्रार्थना. तिसरा प्रोक्लेमेशन, काय असले पाहिजे, घोषणा. 4 त्या ठिकाणी पॉवर, सामर्थ्य. पुन्हा एकदा सांगतो काय काय आहे.
प्रेज स्तुती, दुसरा प्रेयर प्रार्थना, तिसरा प्रोक्लेमेशन घोषणा, चार पॉवर म्हणजे सामर्थ्य. तेच त्या ठिकाणी आम्हाला वाचायला स्पष्ट करण्याला माझ्याकडे वेळ नाही. आम्ही येशू म्हणत आहे माझं म्हणतात ना मंदिर प्रार्थना, मंदिर प्रार्थनालय. दुसरा त्या ठिकाणी लोक काय करत आहे, घोषणा करत आहे, बालकांच्या तोंडातून स्तुती. आणि त्या सामर्थ्याने काय होत आहे, आजारी लोक बरं होत आहे. आणि येशू त्या ठिकाणी पवित्र ग्रंथातून बोलून त्या लोकांना ते समजून देत आहे. त्या गोष्टी कुठे घडले पाहिजे, मंदिरात घडले पाहिजे. आधी मंदिरात याच्या ऐवजी बाकी भरपूर गोष्टी आहेत, एक गोष्टी घडत नाही. स्तुती बरोबर होत नाही, प्रार्थना बरोबर होत नाही, देवाचं सामर्थ्य प्रगट होत नाही, आम्ही वचनाचं घोषणा होत नाही. आम्ही काय म्हणत आहे, लुटारूच्या आम्ही म्हणजे लुटारूंना लपून बसण्याचं ठिकाण काय बनलेलं आहे, मंदिर. आमेन. आपल्या हृदय आता त्याच्या मंदिरात, तुम्ही मी त्याच्या मंदिरात. त्या मंदिरामध्ये त्या चारही गोष्टी प्रगट झाल्या पाहिजे. त्या मंदिराद्वारे त्या चारही गोष्टी प्रगट झाल्या पाहिजे. आपल्या डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. सर्वजण